तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं निक पाटील ब्लॉगमध्ये. तर आजची आपली अशी व्यवस्था म्हणजे आपलं असं आज नियोजन केलेलं आहे आपण. तर हे पूर्ण जे वावर मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये, इथं आपल्याला गिन्नीग्रास लावायचं म्हणजे गिन्ने गवत जसं की हे उगलेलं ह्याप्रमाणे. तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर जसं की ऊस लावतो आपण त्या पद्धतीनुसार ते लावावं लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला जसं ऊसचं बेणं घ्यावं लागतं, म्हणजे सावून सून सऱ्या पाडून खांड करून लावायचं. सेम तीच पद्धतीनुसार आपल्याला लावायचं आहे. तर आपण बऱ्यापैकी बियाणं घेऊन आलेलो आहे. म्हणजे त्याचं जे गिन्नीग्रासचं लावायचं लागवड आहे, म्हणजे गिन्नीग्रासचा अर्धा पाऊस निंबर जे भाग राहतो तो लावा लागतो आणि ते उगून जातो. सेम जसं ऊस पद्धतीचं आहे तसं हे लावायचं आहे. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं, पूर्ण दिवसभरमध्ये मी काय करतो काय नाही तुमचा जे एंटरटेनमेंट घेऊन येणार आहे. तर पूर्ण ब्लॉग वॉच करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. ज्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसणार त्यांनी आपलं चॅनल हक्काने सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. नेक्स्ट डे. तर मध्ये ना तुमचा कुठे गायब झाला होता 2-3 दिवसासाठी. तर असा विषय झालेला आहे, आपल्या गिन्नीग्रासला आहे ना आपलं बेणं वगैरे सर्व तयार झालेलं होतं. जसं की मी तुम्हाला इंट्रोमध्ये दाखवलं, तिथं आपल्याला गिन्नीग्रास लावायचं आहे. आणि हे थोडंफार आता गाईचं कापलेलं होतं ते घेऊन चाललो आहे. तर ट्रॅक्टरवाला येत नाही भेंचो, आता ट्रॅक्टरवाला सापडत नाही. 2-3 ट्रॅक्टरवाल्यांजवळ डेली जातोय पण चालेल, एक पण येत नाही. ते थोडंच वावर आहे ना तिथं लावण्यासाठी. तर आज एक जण फायनली येणार आहे. 6 वाजेचा टाइम दिलेला आहे संध्याकाळचा. आज रनिंग वगैरे सोडून द्यायची, पण आज पूर्ण ट्रॅक्टरचं काम करावं लागेल. आणि ते गिन्नीग्रास लावणं लय महत्त्वाचं आहे, कारण की पाऊस जर चालू झाला ना एक टाइमाचा, पावसामुळे नंतर लावता येणार नाही आपल्याला. त्याच्यासाठी आत्ताच काय करायचं ते करावं लागेल. आणि कपाशी पहा, चेक करायची आपली कपाशी, मागची नाही पुढची दाखवतो फ्रंट कॅमेऱ्याने. कपाशी एक नंबर, एक नंबर कपाशी झालेली आहे. आणि इकडचं सीन काहीतरी असं झालेलं आहे, हे तुम्हाला लहान आणि मोठं वाटतंय का? तिकडं लहान झालेलं आहे, इकडं मोठं झालेलं आहे. असं झालेलं होता की बाकीची मक्का आहे ना ती माझ्या काकान त्यांची, म्हणजे मक्का त्यांनी टाकलेली होती. बाकी बियाणं आणलेलं होतं कृषी केंद्रावरून, आणि बाकी पावसाळ्याची घेतलेली मक्का होती नाही, उंडाड्याची घेतलेली मक्का म्हणजे त्यांनी पिकवली. तीच मक्का तिथं बी म्हणून वापरून घेतली. नाही ते भैमुग वगैरे राहिलं ना ते उगून जातं, शेंगदाणे वगैरे हे नाही उगत. त्यांना नवीन लोटर मारून नवीन वाव तयार करून आणि ते नवीन बियाणं लावावं लागलं सर्व. एकही त्या दिवशी आणलेलं बियाणं होतं मी, सुकून चाललं आहे झालं, इथं पडलेलं आहे. बाकी एक आलेलं आहे. आणि समोर चेक करा, तिथं ठेवलेलं आहे, तिथं थोडं पाळ झालेलं आहे. या शेतामध्ये ना इथंच लावायचं आपल्याला गिन्नीग्रास. अरे भाई, म्हणजे सरी वगैरे पाडली गेलेली होती, लोटर पण मारलं गेलं होतं, पण नाही का एकदम म्हणजे असं प्रॉपर सरीसारखं दिसतच नाही. ते पहा व्यवस्थितच लोटर लागलं नव्हतं, त्याच्यासाठी नवीन लोटर मारून करायचं आहे. आणि मी हे जे बेणं आणलेलं होतं ना, हे समोर पडलेलं आहे, हे बेणं आता सुकलं गेलं आहे का काय? जर सुकलं गेलं तर मग ते लावून उपयोग होत नाही, उगत पण नाही. हे सावलीमध्ये ठेवलेलं आहे ना, हे बऱ्यापैकी याला काही झालेलं नाही. आणि जी घाण आवरली होती मी या शेतातली, पूर्ण घाण इथं फेकलेली. एवढी काही घाण निघालेली, एवढी घाण आहे ना. 6 वाजेचा टाईम पाहायचा आहे. 6 वाजले की ट्रॅक्टरवाला येईल आणि मग इथं लोटर पूर्ण मारलं जाईल. आता मस्त आंबा खाली जातो आणि तिथं बसतो, थोडी मॅच पाहतो. घ्या आनंद तुम्ही पण आपला ब्लॉगचा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसणार त्यांनी हक्काने सबस्क्राईब करा, तुमच्या भावाच्या चॅनलला शेअर करा, कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. पास आपल्याला येऊन इथं 2 तास होऊन गेलेले, पण अजून काही ट्रॅक्टरवाला येत नाही भाऊ. आणि इथं आहे ना हे आपलं पेरूचं झाड होतं एक, म्हणजे एक लावलेलं होतं आईने, पूर्ण खाऊन टाकलेलं होते मी. आज एवढी जबरदस्त भूक लागलेली होती, पहिले जेवढे होते तेवढे एक एक तोडून पूर्ण संपवून टाकले होते मी. आज एवढं व्यवस्थित शोधलं आणि इथं मध्ये एक, इथं या साईडला शोधून थांबलो. आणि नंतर पाहिलं तर चला माझ्याकडे तो पेरू पाहतो, आम्ही त्याच्याकडे पाहत होतो. मग तोडला तो पेरू, एक पेरू खाल्ला. तर आता कॉल केलेला होता जस्ट मी, तर आता बोलतोय तो अजून अर्धा तासात येईल म्हणे मी. अरे असं राहतं ना, काही गोष्टामध्ये लांबमध्ये पडली ना तर लय लांबमध्ये पडले. जसे की माझं चॅनल आहे, आईला मी जवळपास 3 ते 4 वर्षापासून काहीतरी म्हणजे सोशल मीडिया करतोय, पण काय आपली गोष्ट लांबामध्ये जाते. एवढे मी डेली करत नाही, ते पण खरं आहे, ही खरी गोष्ट आहे. मी डेली व्हिडिओ टाकत नाही किंवा डेली चालू ठेवत नाही म्हणून. पण आता तसं नाही होणार. हे चॅनलला तुमचा सपोर्ट येतोय, हे एकदम न्यूज चॅनल आहे. म्हणजे मी कोणाला सांगितलं नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा वॉच करा, म्हणजे गावामध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कोणालाच नाही.
तर जे येत आहे ते जेन्युइन व्ह्यूज येत आहे, जेन्युइन लाईक येत आहे, म्हणून बरं वाटतंय. 27-30 गेले मागच्या व्हिडिओला व्ह्यूज, एकदम चांगला वाटला मनापासून. ह्या व्हिडिओला त्याच्यापेक्षा 2-3 व्ह्यूज जास्त आले पाहिजे हेच अपेक्षा आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडेफार इम्प्रोमाइज आणि थोडे व्ह्यूज जास्त यायला पाहिजे हीच आपली अपेक्षा आहे. तर आता पाहू वाट केव्हा येतो तो काय. आणि तुम्हाला पण सुरुवात करायची असेल तर करून टाका. जिंदगीमध्ये असं वाटलं नको पाहिजे की तुम्ही काही केलं नाही किंवा तुम्हाला करायचं होतं आणि ते राहून गेलं. तर करायचं असेल बिंदास चालू करा. त्यामध्ये मी लहानचा मोठं झालो अजूनपर्यंत असं झालेलं नाही माझ्या आयुष्यामध्ये. आज पहिल्यांदा चेक कीजे मी तुम्हाला दाखवलं होतं ना त्या दिवशी. हेच ते नारळ आहे. हे नारळचे एक पण टायमाला नारळ काय भेटले नाही म्हटलं. बँचमध्ये एक सोडून एवढे नारळ. होय पाणी पण येईल, पाणी पण येईल. आवाज आहे का ओ बाई किती दाखवत होता आम्हाला. एवढे सारे यार खतरनाक काम झालेलं आहे. ओ पूर्ण पाच नारळ झालेले हे 5. आणि इकडे एक आलेलं आहे, आज एक छोटं आलंय. ओय याच्यातलंही जास्त पाणी आहे पा. होय भाई हेच ते नारळ. अरे त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. अरे एक पण वेळा आम्हाला भेटलेले नाही, एक पण वेळा नाही. अरे मी पाहिलं इकडून येत होतं, इकडून पाहिलं की नारळ पडलेलं एकच दिसलं या बाजूला. इथं येऊन पाहिलं तर एक नाही भाई हो, ते पण केवढे मोठमोठे नारळ रे. एक नारळ जवळपास 50-60 रुपयाला मिळतं. होय आवाज आहे का. पाणी फुल आहे, फुल जोरात पाणी. फुल काम ओके मध्ये झालं आपलं. नारळ होतं ना याचं काम केलंय मी एकदम ओके मध्ये. असं काहीतरी सोडून घेतलं वरच्या वर आणि मधून एकदम सेंटरमध्ये फुटलेलं आहे. आता याचं पूर्ण काम करतो. लय एकदम गुड झालेली आहे माझ्यासाठी. म्हणजे एकदम नवीनच काहीतरी वाटतंय मला पहिल्यांदा असं. एकदम गोड, एकदम गोड. संपलं पाणी आता याचं तो. आणि याचा मस्त खातो मी. वाव व्यवस्थित ठेवावं लागेल. वाव 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 एक नंबर. नशीब असं उठलेलं आहे. काही पाहायला गेलं काही वेगळंच भेटून गेलं किंवा काही नशिबामध्ये वेगळंच होऊन गेलं. आता आज एकदम खुश आहे मी. मला तर एवढी जाम भूक लागलेली होती ना. होय 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 एवढी जाम भूक लागलेली होती. तिकडे पाहिलं तिथं एक पेरू भेटून गेला. इथं नारळ. वा एक नंबर. मी एन्जॉय करतो मस्त. आता या तुम्ही पण, तुम्हाला पण खाऊ घालतो मी. तर त्यामध्ये कॉल आला, ट्रॅक्टरवाला पण येतो आपलं, जेणेकरून हे बाकी ते पण काम होऊन जाईल. नारळ पण खायला भेटून गेलं. त्या म्हणजे एकदमच नशीब उठतं. जसं की व्हिडिओ एकदम व्हायरल होता आणि क्रिएटर एकदम मजबूत तयार होतो, तशी गंमत झाली आपली. एकदम आपल्या नशिबात 8-10 तासामध्ये एवढं काही झालं. वाव. हा जो येतोय ना ट्रॅक्टरवाला येतोय आईला 4 वाजेपासून मला थांबवले आणि आता जवळपास 7 वाजून गेलेले. अंधार पडून गेलं तरी आत्ता येतोय. काही का असो ना पण आला तसं यार आपलं काम होऊन जाईल. तरी आपलं वार असं झालेलं आहे आता, जेणेकरून लवकर पटापट गिनगिरास लावावं लागेल आणि यार भाई मानावं लागेल. म्हणजे दुसऱ्याच्या शेतात कामाला गेलेला होता, तिथून आला, त्यानंतर आपलं हे काम केलं आणि एक नाही का एक संबंध आणि ती मोठी गोष्ट राहते संबंधाची. तर आला बिचारा माझ्यासाठी. भरपूर आमचा पंटरचं मनापासून आभार. तर आता जातो मी पण घरी. 4 वाजेपासून इथं झालेलो होतो. तर आता उद्या गिनगिरास लावतो आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा. उद्या गिनगिरास वगैरे पूर्ण लावतो, याची लागवड करतो आणि असं जेणेकरून असं पटापट वाढून जाईल. आता लय हॅपी झालेलो आहे. म्हणजे काम झालं ना माणसाला खुशी होते एकदम. आज तसं की काम आपलं झालेलं आहे. पाहिजे माझ्या तरक्कीवर जमाना पण जळायला पाहिजे. नाती गोती खूप केली आता, पैसे पण छापले पाहिजे मला.